नमस्कार. आज आपण बनवणार आहोत क्रिसमसचा खास प्लम केक. हा केक बनवायला अत्यंत सोपा आहे आणि यात अंड किंवा अल्कोहोलचा वापर केलेला नाहीये. संत्रीच्या ज्यूसचा वापर केलेला आहे. भरपूर ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांच्या स्वादाने भरलेला हा केक खायला खूपच चविष्ट लागतो. अशा पद्धतीने आपण संत्रीचा ज्यूस काढतोय. तुम्ही ज्युसरमध्ये जरी काढला संत्रीचा ज्यूस तरीही चालेल. इन्स्टंट ज्यूस वापरला संत्रीचा तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपण ज्यूस काढून घेतला आहे 3 ते 4 संत्र्यांचा. तर तुम्ही इन्स्टंट संत्रीचा ज्यूस वापरला तरी चालेल. तर इथे एक काचेचं भांडं घेतलं आहे आणि त्यात आपण संत्रीचा ज्यूस टाकूया. यामध्ये आता पिवळे मनुके टाकले आहेत 50 ग्रॅम, काळे मनुके 50 ग्रॅम. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. टुटी फ्रुटी 50 ग्रॅम टाकले आहे. नंतर काजू टाकले आहेत कट करून 1 चमचाभर आणि 1 ते 1.5 चमचा बदामसुद्धा टाकले आहेत. तर हे चांगलं आपल्याला संत्रीच्या ज्यूसमध्ये भिजवून घ्यायचं आहे. वरती संत्रीचा ज्यूस आला पाहिजे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये 24 तासासाठी किंवा 1 आठवड्यासाठी ठेवायचं आहे. तर मी 1 आठवडाभर ठेवलं आहे. एकदम कमी आचेवर आपण ही साखर ठेवली आहे पाव कप अशी. थोडीशी वितळली की मी फिरवून घेतलं आहे. तर ह्याला साखर विरघळेपर्यंत नाही फिरवलं तरीही चालेल. तर इथं मी गूळ पण पाव कप असा वापरला आहे. आपण याचं कॅरेमल करून घेत आहोत. ब्लॅक जॅक बनवून घेत आहोत. साखर आणि गुळाचं कॅरेमेल म्हणजे ब्लॅक जॅक बनवून घेत आहोत. तर कढईमध्ये पाव कप साखर वितळून झाली की गूळ टाकून फिरवत राहायचे. कॅरेमल झाले की हे थंड करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे कॅरेमेल तयार होतं. साखर आणि गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर ह्याचा कलर डार्क ब्राऊन असा येतो. तर ह्या पद्धतीने तर आपण आता इथे गॅस बंद करूया. हे थंड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. असा कलर यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता म्हणजे केकला सुद्धा छान कलर येतो. तर थोडंसं ह्यात 200 ml असं पाणी टाकलं आहे. बघू शकता थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने हे कॅरेमल होतं. तर मध्यम ते लहान आचेवर आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे. सतत फिरवत राहायचे आहे. ह्याला गूळ आणि साखरेचं कॅरेमल बनवून आपण अर्धा कप असं पाणी टाकलं आहे आणि नंतर बघू शकता हे मिश्रण ब्लॅक असं झालं आहे. याच्यामुळे आपल्या केकला सुद्धा कलर छान येतो. तर हे 1 आठवडाभर मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. खूप छान भिजले आहेत ड्रायफ्रूट्स. बघू शकता एकदम छान पद्धतीने असे फुगले आहेत. तर तुम्ही जास्त दिवससुद्धा ठेवू शकता. 24 तास तरी ठेवले तरीही चालेल किंवा 1 आठवडा किंवा 2 महिने असं सुद्धा चालेल. इथं संत्रीच्या ज्यूसऐवजी अल्कोहोलसुद्धा वापरतात प्लम केक हे ड्रायफ्रूट्स भिजवण्यासाठी. पण आपण संत्रीच्या ज्यूसमध्ये बनवलं आहे. तर इथं सगळ्यात अगोदर सुके साहित्य घेऊया. मैदा घेतला आहे 1 कप, पाव चमचा मीठ टाकलं आहे, अर्धा चमचा दालचिनी पावडर, लवंग पावडर पाव चमचा, जायफळ पावडर चमचा आणि सुंठ पावडर टाकली आहे 1 किंवा अर्धा चमचा टाकू शकतो आपण. तर इथं बेकिंग पावडर अर्धा चमचा टाकली आहे. पाव चमचा बेकिंग सोडा किंवा आपला खाण्याचा सोडा पाव चमचा टाकला तरीही चालेल. तर हे कोरडे मिश्रण सगळे आपण चाळून घेऊया. तर जाडसर कण आलेत ते आपण बाजूला काढून ठेवूया साईडला. सुंठचे वगैरे आहेत ते. तर हे कोरडे मिश्रण आपल्याला तयार झाले आहे. तर इथं अर्धी वाटी कढईत मी मंद आचेवर कढई ठेवली आहे गरम करायला. अर्धी वाटी संत्रीचा ज्यूस टाकला आहे. 100 ग्रॅम हे बटर घेतलं आहे, अमूल बटर आहे. तर 1 चमचा साखर टाकली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 ते 3 चमचे टाकू शकता गोड केक हवा असेल तर. तर ह्या पद्धतीने वितळून घेतलं आहे. गॅस बंद आहे. कॅरेमल टाकून घेऊया हे ब्लॅक जॅक आपलं. तर हे पण सगळं यामध्ये टाकून घेऊया आपण ह्या मिश्रणामध्ये आणि गॅस बंद आहे. फक्त आपण मिश्रण हे वितळवून घेतलं आहे. तर इथं ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आपण गाळून घेतलेले.
ह्याचा संत्रीचा ज्यूस वेगळा ठेवलेला आहे, नंतर आपण वापरणार आहोत. तर हे सुद्धा छान असं मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये आता आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. तर हे मी घरीच बनवून घेतलं आहे. तर हे सुद्धा पाऊण वाटी असं टाकलं आहे. हे सुद्धा गोड असते, त्यामुळं साखरेची जास्त आवश्यकता वाटत नाही. तर ह्या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. इथं संत्रीची साल मी खिसून घेतली आहे 1 चमचाभर. आणि आता आपण लिंबूची साल खिसून घेऊया. फक्त पिवळी साल खिसून घ्यायची आहे. ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे. अर्धा चमचा अशी टाकली आहे. पाहू शकता तुम्ही, लिंबाचा पांढरा भाग अजिबात येऊन द्यायचा नाही. व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे मी अर्धा ते पाऊण चमचा असं. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे चांगलं मिश्रण आपल्याला मिक्स करून झालं आहे. ह्या कोरड्या साहित्यामध्ये टाकून घेऊया आपण. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे पातळ मिश्रण झालं आहे. यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे, बॅटर बनवून घ्यायचं आहे. केकचं मिश्रण बनवून घेतलं आहे आपण, हे बघू शकता तुम्ही. आता आपण शिल्लक ठेवलेलं जे संत्रीचा ज्यूस आहे, ड्रायफ्रूट्स गाळून ठेवलेलं, ते सुद्धा लागेल असं टाकूया नंतर. तर ह्या पद्धतीने आपण मिश्रण बनवून घेत आहोत. जर यामध्ये आपल्याला हे संत्रीचा ज्यूस थोडा थोडा करून टाकायचा आहे आपल्याला. जर लागलंच तर थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकतो आपण, घट्ट जर बॅटर असेल तर. पण ह्या संत्रीच्या ज्यूसमध्ये आणि आपण ड्रायफ्रूट्स गाळून घेतलेल्या संत्रीच्या ज्यूसमध्येच हे बॅटर तयार झाले आहे, मिश्रण तयार झालं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने खूप छान असा हा प्लम केक बनतो. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर एक केक टीन घेतला आहे, बटर पेपर लावून घेतला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तर हे बॅटर आपण टाकून घेऊया. सहज ह्या पॅचुल्यावरनं हे बॅटर पडतंय अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे हे मिश्रण. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता. तर वरून आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो याच्यावर आवडीनुसार. थोडासा डब्बा आपण हा केकचा टॅप करून घेऊया आणि त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकूया. बदाम कट करून टाकले आहेत मी, काजू कट केलेले टाकले आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील, चेरी टाकली तरीही चालेल. आवडीनुसार आपण कलरफुल टुटी फ्रुटीसुद्धा टाकू शकतो. अर्धे अर्धे काजूसुद्धा मी करून टाकले आहेत. हा केकचा डब्बा आता आपण कढईमध्ये ठेवू. कढईमध्ये आचेवर मी प्रीहीट करून घेतली आहे, गरम करून घेतली आहे. तर बघू शकता खूप छान अशी गरम झाली आहे, मध्यम आच आहे. तर आता आपण एकदम मंद आचेवर हा केक बेक करून घेऊया. 1 ते 2 मिनिट मध्यमच आच ठेवायची आणि नंतर एकदम मंद करून 50 मिनिटासाठी हा केक आपण बेक करून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही, खूप छान असा फुगून आला आहे हा केक. चमचा आपण टाकून पाहिला तर क्लीन येतोय, ह्याचा अर्थ आपला केक छान असा बेक झाला आहे. तर आपला हा क्रिसमस प्लम केक तयार आहे. आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये बनवला आहे. बहुतेक लोक अल्कोहोलमध्ये सुद्धा हा केक बनवतात क्रिसमसमध्ये. तर कापड ठेवलं आहे मी 15 मिनटासाठी, कापड झाकून ठेवलं होतं. जर आपण गरमच डिमोल्ड केला केक तर तुटतो, म्हणून तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कापड ठेवून. तर पाहू शकता खूप छान असा क्रिसमस केक आपला तयार आहे. तर ही क्रिसमस बिना अंडे आणि बिना अल्कोहोल न वापरता आपण हा केक तयार केला आहे संत्रीच्या ज्यूसमध्ये. भरपूर ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांच्या स्वादाने हा भरलेला केक आहे. खूपच चविष्ट लागतो. नक्कीच बनवून खा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.